नमस्कार मंडळी. निराशेला खो देत मनोरंजनाचा खेळ खेळायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत आपल्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे दोन प्रसिद्ध आरजे आकांक्षा आणि आरजे ॲडी. तुम्हा दोघांचं आमच्या जत्रेत मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण आत्ता वळणार आहोत प्रहसनांकडे. मंडळी, इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टरच्या प्रेमाच्या अध्यायात आज येणार आहे एक सरकारी ट्विस्ट. चला बघूया त्यामुळे हा अध्याय आज काय वेगळं वळण घेतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. ऑल राईट. मी आरजे ॲडी तुमच्या सोबत. आणि मी छत्रपती संभाजीनगरची आरजे आकांक्षा. इकडे तुम्ही ऐकत आहात मला. 4चा चहा मराठी गाणिता या शो मध्ये जोरदार टाळ्या. सुबह पहिलं प्रेमाचं गाणं तुम्ही आता एन्जॉय केलंय आणि जबरदस्त मराठमोळी गाणी इथूनही पुढे तुम्ही एन्जॉय करणार आहातच. क्या बाद आहे. आकांक्षा, मला विचारायचं ग, आपण प्रेम म्हणजे प्रेम असं म्हणत असतो नेहमी, पण प्रेमा व्यतिरिक्त अजून काही म्हणजे पहिलं प्रेम, दुसरं प्रेम, तिसरं प्रेम, लव्ह ट्रायंगल वगैरे या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत ना. हो, एक मत आहे माझं. असं वाटतं की आपण वरिष्ठांवर सुद्धा तेवढंच प्रेम करायला हवं. म्हणजे ब्रांच मॅनेजर आहे किंवा मोठे मॅनेजर बॉसेस आहेत त्यांच्यावर प्रेम करायला हवं की नाही. एक्झॅक्टली. आणि आता अप्रेझलचा काळ येणार आहे, त्या काळात तर करायलाच हवं म्हणते मी. क्या बात. आणि याच विषयावर तुमच्यासाठी एक लव्ह सॉन्ग थोड्याच वेळात फक्त आणि फक्त बिग FM बंद वर. करा ती. ऐकत रहा बिग FM, धुन बदल के तो देखो. बंद करा. वा 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 वा. हे काय, हे जय हिंद करा. जय हिंद. ही काय करताय? ए बिग FM ऐकत होतो. बिग FM ऐकताय? म्हणजे काय हो, काय तर आरजे बोलत होता माहिती आहे. हा. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रेमाच्या एकदा गोष्टी सुरू झाल्या की माझ्या जीवाची अशी घालमेल होते ना. काय झालं काय सांगत काय काय? सांगा हो. म्हणजे वरिष्ठांवर प्रेम करायला काहीच हरकत नाही असं सांगितलं होते. काय ऐकण्यासारखं काय माहिती तुम्हाला? गप राहा जरा. हा. एक मिनिट. काय रेडिओ कुठला आहे? रेडिओ आपलं इथं जप्त केलेला. अरे काय, बरं आहे का नाही तुम्ही? काय? डोकं बिकं फिरलंय का काय तुमचं? काय झालं साहेब? क्राईम सीन वरचा रेडिओ आहे ह्यो. मग? अहो, मग काय पंचनाम्यात जप्त केलेला आहे त्याच्यावर तुम्ही FM ऐकताय? हो, म्हणजे आदना म्हणतो मी बाहेर काढतो गाणी ऐकण्यासाठी. मला लई मजा होते गाणी. कुणी भरती केलंय तुम्हाला? ते म्हणजे देवाद म्हणजे करताय नाही, सावतांच्या काळात मी नका सांगू. सावतांचं तयारी झाली का तेवढं सांगा. तयारी म्हणजे काय. फक्त फुगे दिसते ती मला. मॅडम कवा पण येत्याल. ओ डोंट वरी साहेब. ओ मॅडम कधी येतात कधी जातात मला सगळं आधीच कळतं का ना. काय समजलं? कसं काय? 6-7 तुमच्या बापान ठेवला होता 6-7. डोंबल्याचा 6-7 6 सेन्स असतं ते. होय काय ते शिक्षक म्हणतात काय? 6 नाही असलं काय म्हणत. आवरा लवकर मॅडम कवा बी येत्याल. त्या यायच्या आता आवरा पटापटा अरे, करा सगळं हे काय लवकर. चालू आहे बघा. जय हिंद मॅडम. जय हिंद मॅडम. जय हिंद. वेलकम मॅडम. मॅडम वेलकम. वेलकम मॅडम. हे काय आहे? कशासाठी? कशासाठी म्हणजे? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? आज तुमचा आपल्या पोलीस चौकीतला शेवटचा दिवस आहे. बदली होती तुमची मॅडम. ज्या दिवशी मला कळलं ना तुमची बदली होणार आहे त्या दिवशी ठरवलं तुमचा सेंड ऑफ आहे ना एकदम भारी करायचा, 1 नंबर करायचा. या पोलीस स्टेशनमध्ये एवढं काम केलं, एवढी कारकीर्द आहे तुमची, म्हणलं 1 नंबर असा सल्यूटच देऊ, असा मस्त सजावट बिजावट करू. नाही कराय? मुद्दाम करताय ना? नाही मॅडम. तुम्हाला आनंद झालाय का मी सोडून जाणार आहे स्टेशन त्याचा? नाही नाही असलं काय नाही. नाही नाही, तुम्हाला आनंदच झाला असेल. जाते एकदाची, जाऊ दे, पिच्छा तरी सुटेल हिचा. तर मॅडम माझं तसं नाही आहे. माझा पिच्चाच काय, माझा आगाई कधीच सुटू शकत नाही असं वाटतंय मला. मोरे. काय मोरे लावलाय मोरे? मला काय कळतंय? मॅडम आता मला सोडून जातात म्हटल्यावर माझ्या काळजाची नुसती कलकल होते माहिती आहे. मोरे, थोबाड बंद ठेवा. मी तुमच्याशी बोलत नाही आता. का कट्टी घेतोय काय माझ्याशी? एक माणूस रुसलंय जणू. काय
नाही शोभत तुम्हाला कशाला करताय हे सगळं थोबड बघा आरशात एक जरा प्लीज मी नाही बोलत आहे आता तुमच्याशी. आणि हे काय आहे? मॅडम तुमच्यासाठी आहे. हे काय आहे सगळं? हे उचला, मॅडम हे उचला. काढा हे सगळं, काढा हे सगळं, काढा हे सगळं, काढा हे सगळं. इथं सगळं टाकतो. घेऊन जा बाहेर. इथं सगळं टाकून देतो. मॅडम जा तुम्ही निघा पहिले. जातो मी. जा तुम्ही. मला काय करताय मॅडम? शेवटचा दिवस आहे म्हणून करतोय सगळं तर. ऐका ना मिस्टर, मॅडम सॉरी ऐका ना तुम्हाला काहीच नाही वाटत आहे का मी जाणार आहे, बदली होणार आहे, काहीच होत नाही आहे का? म्हणजे आतून हे नाही होते का तुम्हाला, त्रास होत नाही आहे का? म्हणजे तुम्हाला असं एकदाही वाटत नाही आहे का की मी थांबावं? एकदा बोला ना, थांब ना ग. म्हणजे थांबा ना हो मॅडम, मला गरज आहे तुमची. थांबा ना, एकदा बोला ना. मी बदली कॅन्सल करून टाकेन, मी आकाश पाताळ एक करीन. नाही मॅडम, नाही असलं काय वाटत नाही मला, असलं काय मनात पण येत नाही माझ्या. मॅडम एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या भावना माझ्या कर्तव्याच्या आड कधीच येत नाहीत. तुमच्या जागी दुसरं कुणी पण असतं तरी मी हाच निर्णय घेतला असता. निघून जाईन मी फोन केला उचलणार नाही मी. मग बघा मग. ऐका ना, खोटं करताय ना, आतून त्रास होत आहे, वरवरचा आनंद दाखवताय ना. नाही मॅडम, एकदा बोला ना फक्त ना. अहो नाही, मला उलट आनंद झालाय. तुम्हाला कळणं झालंय, तुमची बदली होती. आता तुमच्या जागी नवीन माणूस येण्याआधी इथं सगळा अतिरिक्त पदभार माझ्या अंगावर येणार आहे. आलं माझ्यासाठी सोन्याहून पिवळं आहे. अच्छा, हो. वा ग्रेट. म्हणजे तुम्हाला अतिरिक्त पदभार हवा आहे तर. चला रे, चला बडा. साफ कर. चल. या ऐकलं का मोरे? काय मिस्टर पृथ्वीक यांना अतिरिक्त भार हवाय. मॅडम, तुम्ही मला विचाराल ना तर तुमच्या व्यतिरिक्त मला कुठलाच भार नको आहे. मला काल रात्री मॅडम स्वप्न पडलं होतं. काय? तुम्ही ना माझ्या अशा खांद्यावर बसली होती हो, आणि आपण दोघं जण पोलीस स्टेशनमध्ये कांदा बटाटा खेळत होती. विचार करा, बोलण्याच्या आधी विचार करा. कांदे सोलून काढीन, बटाटे कुकरला लावीन, उकडवीन. तुम्हाला कळलं ना? तरी बोलताय हे कशाला आले तिकडे? आणि याचं काय इकडे? इंटरनल गँगवाले आहेत हे, एकामेकाची डोकी फोडत होते वळसाडे. बोला पटकन. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. याला डोळा कशाला मारतो? लगायचा. मॅडम ह्यांना ओळख तुम्ही? हा? ही बडादाडी गँगची लोक आहेत. हा हे बघा हे मारल्या मुलं ओळखलं नाही मी. बडादाडी गँगचा ह्यो मांड्या सुपारी आहे आणि ह्यो दत्ता दुपारी आहे. दुपारी? हा, ती बाकीची अख्खी गँग आहे ना, रात्री 9 नंतर प्याला बसती. ही दुपारपासूनच लागते बेन. ऍटिट्यूड नाही आवडत मला याचा. थांबा. काय केलं रे? काय केलं तू? साहेब काय नाही केलं साहेब मी. काय नाही केलं? तेरी माँ की. मागे वा. सुनो साहेब. नाही. काय? साहेब काय नाही केलं बोलतो साहेब. मला कुत्र्यासारखा बाजारात तुडवलाय साहेब. चलिया मारला माझ्या डोक्यात. कुत्र्याला लहानाचा मोठा मी केला साहेब. फक्त एका मुलीसाठी गँग बरोबर गद्दारी करतोय. तुमच्या एक मिनिट. नाही ना मॅडम, मी ह्यांना बरोबर करतो. मी बोलते ना. सॉरी मॅडम. इकडे बस. हे छोट्या बस इकडे. काय पोरीचं काय मॅटर आहे? मॅडम मला आणि जबुनीला वेगळा करायचंय म्हणून माझी दुसरीकडे ट्रान्सफर करतोय हा भाई. इतकी वर्ष आपण तिथे राज केलाय, आपली जिंदगी घालवली, आणि हा भाई बोलतोय की तू खंबाल पाडायला जा, आता तिकडे जाऊन काम कर. अरे मॅडम कोणासमोर मला इथे थांबायचं मॅडम, जेबूकडे. ही कोण आहे झेबुनीसा झेबू? आपला आयटम आहे, आपला लव आहे आपला तो. तेरे को 10 बार बोला है, आपल्या गँग मध्ये प्रेमाला जागा नाही. मॅडम तुम्हाला 10 वेळा सांगितलंय, आपल्या आयुष्यात प्रेमाला जागा नाही. आपल्या गँग मध्ये प्रेमाला जागा नाही. अरे तुझ्या
मॅडम काय रे लाज वाटते का? उठ उठे. काय बोललास तू? प्रेमाला जागा नाही? प्रेम केलंयस कधी कोणावर? मग कळेल तुला. परत असं बोलायचं नाही हं? तुला कळतंय तू दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं करतोयस तू? मॅडम 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 काय करताय मॅडम? आहे काय बोलतोय तो? काय केलं त्यांनी? काय तर म्हणे आपल्या आयुष्यात प्रेमाला जागा नाही. अरे प्रेमाला जागा लागतच नाही रे. नाही, असं कसं मॅडम? प्रेमाला जागा लागते, कसं? प्रॉपर जागा लागते. म्हणजे काय म्हणजे? हो, उघड्यावर प्रेम केलं ना तुडवतात माहितीये. लोक पण तुडवतात आणि गव्हर्नमेंट पण तुडवतं. प्रेमाला जागा. मोरे वाईस तोंड बंद ठेवा. कशाला चालत्या ट्रेन मध्ये चढताय? पण माझ्या स्टेशनला ट्रेन थांबतच नाही ना, म्हणून मी धावते ट्रेन. मॅडम मॅडम शांत व्हा. कशाला मारताय त्याला? सुनो ना मैडम, सुनो ना, हमारा ना गैंग का कुछ तो उसूल है. काय उसूल है? काय उसूल है? उधर प्रेम अलाउड नहीं है. अलाउड नाही है. तेरा उसूल गया तेलला ने थोबाड फोडी ना असल. शादी मनाया ना तू? शादी मनाया ना? तुम करे तो रासलीला, मैं करे तो कॅरेक्टर ढिला. हे कुठलं वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे? जरा भान ठेवा. वर्दी बिर्दीचं काहीतरी भाषा काय ही असं का बोलताय तुम्ही? नीट बोला त्याच्याशी. त्याला विचारा हे काय चालू आहे? ह्याला कोणी अधिकार दिला? याला अधिकार कोणी? एक मिनिट, मुळात याची बदली करतोयस ना तू? एकदा त्याला विचारावं असं नाही वाटलं का? चालेल का बाबा तुला बदली केलेली? जाशील का तू मला सोडून? चालेल का तुला? तुझा जीव अडकलाय का बाबा कोणात? मॅडम तुम्हाला नाही कळत आहे ते दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं करतोय तो. मॅडम तुम्ही दोन वेगळे विषय मिक्स करताय. तसं करू नाही, माझं डोकं ठिकाणार आहे. माझं ए ए ए झब्बू, तुझं प्रेम आहे ना तिच्यावर? दत्तू दत्तू तू कोण? दत्तू. ती कोण? ती झब्बू. जे काय असेल तुझं प्रेम आहे ना तिच्यावर? तिचं पण प्रेम आहे ना तुझ्यावर? नाही मॅडम, माझं एकट्याचं प्रेम आहे, तिचं प्रेम नाही आपल्यावर. आपण एकाच ग्रुपमध्ये आहे ना आम्ही. तर मॅडम ते मला ते म्हणजे सिनियर समजते, तर मला बोलते भाई तुम्ही सिनियर आहात, तुमचा आदर आहे, पण आपलं प्रेम नाही तुमच्यावर. ते आपलं एकतर्फी प्रेम आहे मग मॅडम. काय झालं? एकतर्फी आहे मग? एकतर्फी प्रेमाला किंमत नसते? अरे विचारा कोणाला तरी, जेव्हा कोणीतरी एकतर्फी प्रेम करतं ना तर त्याच्या मनाला किती वेदना होत असतील समोरचा नाही म्हणतो तेव्हा. विचारा एकतर्फी प्रेम करणाऱ्याला. काय तर म्हणे तुझ्याबद्दल मी तसा विचारच मनात आणला नाही. आणा मग. काय तर म्हणे मी तुझ्याकडे त्या नजरेने कधी बघितलं नाही. बघा मग. मॅडम मी तुमच्याकडे नेहमीच बघतो, पण तुम्ही माझ्याकडे बघतच नाही. ऐक, थोबड बंद ठेवा. मॅडम माझा ऐका. तुम्ही कशाला उगाच पेटताय? माझं शांतपणे ऐका. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तुम्ही जाणार आहात झेबुनिसाकडे, माझं कसं? मी कशाला? मग तिला तुमच्याकडे घेऊन येणार आहात? मला कशाला पाहिजे? माझी बदली करणार आहात का तुम्ही परत इथे? माझा काही संबंध मग तुम्ही माझ्यासोबत बदली होऊन तिथे येणार आहात का? कशाला काय? तुमचा कशातच काही संबंध नाही. मग कशाला बोलताय तुम्ही मध्ये मध्ये? प्रेम जिंकणार. लक्षात ठेवा, प्रेम जिंकणार. कारण जगात ना युद्धाची नाही प्रेमाची गरज असते. हे तसं असेल तर मी एक नंबरचा गरजू आहे का ना मॅडम? आणि कोणीतरी थोर माणूस म्हणून गेलेला आहे, प्रेमाला गरज असेल नसेल पण गरजूला प्रेम लागतं. नकावडा प्रेम देताव काय मला? मोरे, तुम्ही जरा गरजेपेक्षा जास्त बोलताय असं नाही वाटत आहे तुम्हाला? लायकीत राहायचा. माझं ना खरंच डोकं तापलंय. मला ना प्लीज चिडायला लावू नका. आता या क्षणी माझं डोकं वेगळ्या ठिकाणी चाललंय. तुझ्या तर मोऱ्याला आत टाका. मॅडम तू जा झबूक. तू का राजा राजा का थांबलाय सोन्या? तू जा ना झब्बूकडे. सर ये अगर बाहर जाएगा ना तो मी पण त्या डोक्यात सजायला लागणार. अरे तुझ्या तर तू प्रेम- मरायला मारा करता. कशाला मरायला राडा करता? तुम्ही तिकडं राडा करताय, इकडं माझ्या वांदा होत्यात. कशाला मारायला? एकतर्फी प्रेम करायची त्यांना. कशाला मारायला? मामा म्हणतो मामाच्या पोरीशी लग्न कर. आई म्हणते माझ्या पसंतीच्या पोरीशी लग्न कर. मरायला मलाही घालाय चौकीत याला. कशाला मारायला प्रेम करतात ते?
सर रिलॅक्स मॅडम सॉरी मॅडम आवाज चुकून वाटला मॅडम सॉरी जय हिंद मॅडम. प्रेम करणं हा जर गुन्हा असेल ना तर मी अपराधी व्हायला तयार आहे. मी एका प्रेमाच्या शब्दासाठी मी फासावर जायला तयार आहे. मी मॅडम तुम्ही जर फासावर द्यायला तयार असाल तर मी तुमचा पायाखालचा स्टूल व्हायला तयार आहे. फक्त एकदा ह्या स्टूलवर उभे राहा. अरे स्टूल व्हायचंय तुम्हाला? तो स्टूल असा उलटा करीन आणि कोंबीन तुम्हाला त्याच्यात. तुम्ही मॅडम तुम्ही जरा शांत राहा. डोकं फिरवताय माझं. त्यांच्यामुळे अक्कल नाही तुला 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 अक्कल कशाला भांडला रे? ए बाळा ए राजा जा ना तू झेबूकडे जा. ती वाट बघते तुझी. तू जा तिच्याकडे. नाही नाही मॅडम जाऊन फायदा नाही तिकडे. आ? ती नाही थांबणार माझ्यासाठी मॅडम. आ? ती 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 बोलले मला की आपण तुला त्या नजरेने कधी बघितलंच नाही बाई. काय गे झिपरे काय गे झब्बू. अगं कारटे लाज नाही वाटत? तो प्रेम करतो ना जीव टाकतो ना मरतो ना तुझ्यावर. मग लाज नाही वाटत? हो बोल ना त्याला. तुझ्यात मॅडम आवती झेबून नाही त्याला दाढी हाय. 15 दिवस पार्लरला गेला तरी तो झेबू व्हायचा नाही. मॅडम सोडा त्याला सोडा त्याला सोडा त्याला. काय करताय? अहो जीव घेल त्याचा. यो कुठला न्याव आहे? चोर सोडून संन्याशाला मारायचं. मारणार मी संन्याशाला मारणार आणि मी त्याला फासावर पण लटकवणार आणि चोराला ना मी मांडीवर ठेवणार. काय म्हणणं आहे तुमचं? मॅडम ते बसवणार हो मॅडम चोराला. प्राजक्ता माली आहे ना मला लाडा नाही अरे चोरा असं म्हणते का? कुठून सुचतं हो तुम्हाला एवढं सगळं बोलायला? काहीतरी फालतूची बडबड करताय मगापासनं. रोमॅन्स करता रोमॅन्स. ओर कुठले नंतर बोलते तुमच्याशी. अरे बापरे. हे जय हिंद सर. हां काय 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 ओके येस सर. अरे बजा मोरे काय काय करताय? मोरे आरामात मोरे. मी बोललो होतो ना एक दिवस माझं प्रेम जिंकणार. थँक्यू मॅडम थँक्यू. पण एवढ्या आनंदाने उड्या का मारता वाय? हा मॅडम काय झालंय काय नेमकं? मोरे बदली झाली. माय गॉड बदली झाली. बघा हो देवाची करणी नारळात पाणी. माझी पण मॅडम बरोबर बदली झालेली आहे. वा वा मोरे हो अभिनंदन. तुमची नाही हो. मग? मिस्टर पृथ्वीक यांची बदली झाली माझ्यासोबत. माझे हो माझे कशाला? मोरे मी काय म्हण अय मॅडम मला नाही याचं. मला इकडं मला अतिरिक्त पदभार पाय. मला केसेस मोरे अहो मला घेऊन जातात मॅडम. मोरे सांगा की त्यांना. साहेब तुम्हाला काय वाटलं तुम्ही जिंकलात आणि मी हरलो? हे काय बोलतात? 1 मिनिट. काय झालं? कुछ देर की खामोशी है फिर नया शोर आएगा. तुम्हारा वक्त आया है हमारा दौर आएगा. आप बस आंखें बंद करके याद करना आपके दरवाजे पे ए मोर आएगा.
बघितलं आरशात मेरा मोरा एवढं बघितलं आरशात अर्धी लाकडं मसण्यात आली ठीक आहे हसताय माझ्याकडे तू तुमच्या सुट्टी तुम्हाला कडक परफॉर्मन्स, मजा आली. प्रसादा, तुम्ही दोघं ॲज युजल चोपताच पण प्रभाकर यू स्टोल द शो. येस येस. म्हणजे आत्ता एवढ्या मोठ्या सेटवर मला त्या लाल फुग्याकडे लक्ष जाते ना तसं या स्किटमध्ये आज तुझं झालं. एवढं मोठं सगळं होतं फाईट्स ॲक्शन स्लो मोशन रोमॅन्स प्रेम मारामाऱ्या गुंड पण तरी तुझ्यावरनं नजर हटत नव्हती प्रभाकर. थँक्यू. वंडरफुल सुपर मजा आली मजा आली. सई, पीपी तू काय नाचलायस यार मजा झाली फार भारी नाचलायस तुम्ही दोघं अप्रतिम करता ना मा फार मजा आली बट प्लॅटॉनिक कातिल कॅसनोवा when you come on stage you bloody own the stage मोरेनो काय काम करता यार तुम्ही आणि स्पेशली हे जे डायलॉग्स असतात ते तुम्ही ते कुठून आणता एवढा चाम आणि कन्व्हिक्शन आणि इनोसेन्स देवाला ठाऊक पण ते प्रत्येक वेळेला भावतं आम्ही हसून हसून मरतो त्याच्यासाठी थँक्यू सो मच खूप मजा आली. मंडळी लग्नाळू आई आणि ओंकार पोचलेत आज वधू परीक्षेला. चला बघूया त्याचा काय निकाल लागतोय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मला हे मुळातच पटत नाहीये तुमचं. नाही माझ्या तत्वात बसत नाही ते. नाही 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 पाहुण्यांना काहीही खरं सांगायची गरज नाहीये. हे बघ सत्याचा पाया असलेलं नातं नेहमीच टिकतं जिवंत राहतं. माझं ऐक जरा तू. बाबा बस झाला आता सारखं काय सत्य सत्य त्याचं आणि माझं आता काही नाहीये सांगितलं ना तुम्हाला. दत्त्या दत्त्या करत होते तेव्हा तर नाही म्हणालात आता बरे सत्य सत्य करत पडतायत. ही एक माझी मुलगी सगळे गुण आईचे घेतलेले आहेत तिने. सौंदर्य घेतलं बिंडोकपणा सुद्धा घेतला. हे बघा सौंदर्यावर इश्य केलं बिंडोकपणावर काहीच नाही वाटलं तिला. आई काय बोलायचं आता हे बाई या बापाने काय करायचं तुझ्यासाठी अजून. काय करता हो बाबा तुम्ही काय केलं आतापर्यंत. प्रत्येक मुलगा आलेला त्याच्याशी मी बोलले मी चॅटिंग करते रात्र रात्रभर जागून त्या मुलांशी. मी माझे स्वतःचे फोटो पाठवते समोरून त्या मुलांना आणि तुम्ही बोलताय काय करायचं. तुमचा प्रामाणिकपणा आहे ना तो नडतो बाबा. माझा प्रामाणिकपणा नडतो. हो म्हणून लग्न नाही होतंय माझं नाही तर आतापर्यंत 10 लग्न केली असती मी. थोबाड फोड तिचं 10 लग्न करायचे तिला. नाही का थोबाड फोडायचं बरोबर बोलते ती. दरवेळी तुमचा प्रामाणिकपणा मध्ये येतो. पण प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येक स्थळाला खरं खरं सांगून टाकता आणि एकदा तरी होकार आला का हो समोरून. नाही ना आला. प्रामाणिकपणा काही असते की बाबा नाही? ओ कशाला पाहिजे प्रामाणिकपणा. कशाला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेताय तुम्ही. आई बाबा मला तो मुलगा आवडलाय मला त्याच्याशीच लग्न करायचं. तो खूप भारी आहे. मला त्याच्याशी लग्न करायचंय. मला तो- बाबा माझं लग्न नाही झालं ना आता तर मी जीव दे. नको नाही बा, हे असं नाही करायचं. नाही. आता तैपणा करायचं नाही सांगून ठेवतो. खरं सांगायचं असं नाही वागायचं. मग खरं सांगायचं नाही बोल. ऐकलं आता तुम्ही ठीक काय म्हणाली आहे. ऐकलं. हो ऐकलेलं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे आपण खरं खरं सांगायचं नाही नाही सांगायचं. खोटं वागायचं. होय सगळं लपवायचं. ठीक आहे तसं करूया पण तुम्ही ते विसरू नका. आम्ही का विसरू तुम्ही लक्षात ठेवा. हा, आणि ते लाल रंगाचं. नका ना विषय काढू आता झालं सगळं विषय बंद. ठीक आहे बघूया आज तरी हो म्हणतोय का मुलगा तिला. ए बाई तू आज जाता चल रातराणी चल आज जा आज जा तिकडे. होय आणि अदबीने बाहेर ये जरा कळलं. हा नावाला जाग जरा रातराणी आहेस तू. आज जा नीट वागा जरा तुम्ही पण कसं वागताय तिच्याशी. मला तत्वात काही गोष्टी बसत नाहीत काही गोष्टी. इथूनच आहे ना. हो हो लग्न 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 आई आई अगं स्वतःचं लग्न असल्यासारखं काय नसतेस. माझं लग्न नाही नको हे कोणाचं आहे कोणाचं लग्न नाही नको लग्न 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 मला गुलाबी झालायस गुलाबी हळू
लाजायला पण देत नाही. वेडा बेल वाजव लग्न. उगाच वाटेल ते करू नकोस आई. समीर चौगुले आहेस का तू? पेलचे आवाज काढायला वेगवेगळे. बापरे एवढी कॉमेडी नाही. हेच असेल ना पण. हो लिहिलंय. हो आले 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 थांब थांब हा सगळं ठरलेलं आहे तसं वागायचं आहे हा. खरं खरं सांगायचं नाही नाही शांतपणे घ्या जरा. नमस्कार नमस्कार. हे रातराणी काळरात्री. हो हो मी तिचे वडील रातराणी काळ रात्री. तुम्ही वडील? होय होय ओंकार राऊत. अरे वा वा नमस्कार. पाया- नाही, नाही. या 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 आई ग इथून आलात. हीच का आमच्या नाईट रायडरची रातराणी? तुझी चॉईस एकदम बाबांसारखी आहे. तिखट दणकट कामाला बळकट. आवडली आवडली सून आवडली. नाही नाही अहो नाही काहीतरी बोललं का काय? अहो ही माझी बायको आहे निशा रजनीकांत काळरात्रे. मी रजनीकांत काळरात्रे. नमस्कार. माझी बायको आहे. बायको बायको. चालेल आम्हाला. चल बाळा लग्न नाही करू. नाही अरे, कळतंय का तुम्हाला? बायको अगं आई ती मुलीची आई आहे. माय वुड बी सासू आहे ती. काय चाललंय तुझं? हो सॉरी सॉरी. हा म्हणजे हा. आई गो सॉरी वेणबाई माफ करा. जरा मला जरा आज आहे काका काकू काय तिचं सध्या लग्न 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 आहे. ते एक्साइटेड झालेले आहे. आल्यापासूनच दिसतंय आल्या म्हणजे ते. वाक्याच्या आधी लग्न वाक्याच्या नंतर लग्न असं लग्न. आई खूप करते असं आता तू. अरे मला काय केलं त्यांनी? सॉरी मला ते एकदम मी खरं सांगू का जेव्हापासून यांनी सांगितलंय ना की याला मुलगी पटली आहे पसंत पडलेली. हा 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 ते- ऑनलाईन पसंत पडली तेव्हा ना माझा जीव भांड्यात पडला. वा, तुमचं म्हटल्यावर केवढं भांडं असेल ते. हसतायत ती हसते ती. मस्त आहेत एकदम हसत खेळत मला आवडतं अशी असंच पाहिजे. बसा ना बसा. बसा ना तुम्ही बसा प्लीज बसा बसा बसा. थँक्यू. पाणी घ्या पाणी घ्या. होय. नाही असंच पाहिजे. नाही मला मान्यच आहे ना. एक्साइटमेंट असणारच ना. हो, लग्नाची. मलाही अतिशय आनंद झालेला आहे सांगू का. म्हणजे आमच्या रातराणीला फायनली स्वप्नातला राजकुमार भेटला. चला मग लग्न करूया चला. नाही नाही थांबा. मुलगी बघण्याचा कार्यक्रम. मुलीला तर आधी बघा. कशाला राहू द्या ना. तिला दुसरं कोणीतरी आवडायचं त्याच्याशी लग्न लावून टाकूया एवढंच म्हणणं आहे माझं. आई नाही, आमच्या रातराणीने एकदा ठरवलं की ठरवलं. फायनल तिचं एकदा ठरवलं की ठरवलं. हो बोलवू का रात्र? कळलं मला चेहऱ्यावरच कळलं तुमच्या. ए रातराणी ये बाळा. अदब अदब बेटा. हा ये ये. अख्खा ट्रे नाही एक डिश घ्या. सध्या डिश घ्या. हा आईना द्या. घे बाळा घे. नमस्कार नमस्कार आईना नमस्कार कर. हा ये बाळा ये. फोटोपेक्षाही सुंदर आहे. होय होय. म्हणजे बापरे पसंत आहे. आम्हाला अगदी आवडली आहे मुलगी. मी खरं सांगते म्हणजे आम्हाला मानपानाचं पण काही टेन्शन नाही. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. चल बा गृहप्रवेश करून टाकूया. नाही नाही थांबा. एवढं थांबा जरा. करून टाकू ना. अरे हा कुठला गृहप्रवेश? प्लीज प्लीज जरा थांबा. आधी तो बघण्याचा कार्यक्रम असतो ना. पोह्याचे घास तर खा तुम्ही. आवडी निवडी कळल्या पाहिजेत ना. नाही म्हणजे मला खरं तर RR म्हणजे RR रातराणीला. ओ माय गॉड. वा 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 वा. आर झालीस का तू? फार छान फार छान. ते RR मला पसंत आहे. मला लग्न करायचं. वा 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 वा. क्या बात आहे. हा आणि काय ग रातराणी तुला पसंत आहे का हे जावई बापू? अरे वा बापरे आनंद झाला. लग्न ठरलं माझ्या बाळाचं. लग्न ठरलं. झालं बा. काय गोड देऊया माझ्या पहिला आज तोंड गोड कर. तोंड गोड कर तिचं. RR अगल लाजतेस कसली.
मला खूप आवडतेस तू आर आर. घे तोंड गोड कर. काय 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 झालं? बसा. एक मिनिट काय हे घ्या हे घ्या. काही नाही काही नाही आता इट्स ओके. काही नाही काही नाही. काही झालं का काय रे काही नाही. आई काय झालं काही नाही नाही काही नाही बाळा. काही नाही झालं ये बाबा हा हा काहीच नाही बाळा. बाबा ये बसा बसा तुम्ही रिलॅक्स व्हा. शांत बस 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 तिला दात आहेत. तिला दात आहेत. अहो नाही अहो दात प्रत्येकाला असतात. मला सुद्धा दात आहेत. हे काय वेड्यासारखं करू तिला 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 सुळे आहेत सुळे. अरे मला पण आहे तेवढं काय नाही आई तिला असे वाले नाहीये बघा तरी होते. हे बघ हे काही नाही असं काही नाही. अच्छा, काय करताय? चांगले तर आहेत. मी बघितलं आता. तुम्ही बस आधी बस नाही, मी बघितलं आता. बस. मी बघितलं तिला सुळे आहेत. खरं सांग मी बघितलं. बस आधी काय करतोय अगं आई शपथ आई शांत काय ती सुळे आहेत ना सुळे आहेत. हो, काहीतरी relax, झालं relax. आता काहीतरी झालं. नाही रिलॅक्स काही टेन्शन घेऊ नका. हिला तसं जस्ट एक हे आहे तिला. काय आमची मुलगी व्हॅम्पायर आहे. तसं काय नाही. ठीक आहे व्हॅम्पायर एवढंच ना एवढंच आहे ना मग तुम्ही एवढं टेन्शन का घेताय एवढा तमाशा का केला सगळ्यांनी व्हॅम्पायर म्हणाले ते व्हॅम्पायर. ते सिरियल मध्ये डिझायनर साड्या घालून ते टिकल्या लावून असं करतात त्या त्या वॅम्प आई त्या वॅम्प थांब जरा एक मिनिट. व्हॅम्पायर म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? अरे एवढं काय हे एवढं काही मोठं काही नाही हो. नाही मग काय मोठं नाही मग छोटं काय? व्हॅम्पायर म्हणजे ती परदेशातली भूत असते ना तशी आहे ती. काय फक्त तिला रक्त प्यावंसं वाटतं. काय बाकी काय आपण लग्नाचा मेनू ठरवूयात का? गुलाबजाम चालतील. गुलाबजामुन चालतील अगं गुलाबजामुन. बरं रसगुल्ले करूया अरे तू ऐकत नाहीयेस का त्या काय बोल? गुलाबजाम म्हणताय त्या म्हणाला तिला रक्त प्यायला आवडतं. आई ती व्हॅम्पायर हडळ आहे. ती हडळ होणार तुझी पण होणार लग्नाआधी सगळ्यांची होते मला पाहिजे सगळं ह्याला पाहिजे तू बोलतेस ते हळद. थांब आई जरा एक मिनिट. तू वेड्यासारखं करतोय हे काय आहे? हे काय आहे मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे नाही तर मी निघून. हे काय आहे? नाही नाही तुम्ही बसा तर शांती. एवढे काय एवढं अवडंबर माजवण्याचं काय आहे मला सांगा. नाहीये हे एवढं काय नाही. मी तुम्हाला सांग काय झालं होतं. आम्ही ते कुठे ग क्रोएशियाला आम्ही गेलो होतो. अच्छा. आम्ही काय खो खोचा प्रशिक्षक आहे. तिथे काही विद्यार्थ्यांना घेऊन मी क्रोएशियाला गेलो होतो. तर मी यांना म्हटलं की बाबा तुम्ही पण येताय का? मी जातोय. तर ते आल्या. आम्ही गेलो. तर तिकडे ते आम्ही गेलो तेव्हा एक दिवस आमचं काम झालं सगळं. आणि त्यानंतर काय होतं दुसऱ्या दिवशी तो वीक कुठला तरी सुरू झाला. ते असतं ना हाय हॅलोचा घाबरवतात बघा काय हॅलोविनचा वीक सुरू झाला. हा हॅलोविनचा वीक सुरू झाला आणि रस्ता एकदम समोसा सामसून रस्त्याला एकदम सामसूम. मी म्हटलं बाबा आता आपण गाडी चालवूया. ओळखीची एक गाडी होती. मी गाडीत बसलो बाजूला ही बसली आणि मागे आमची ही रात्रणी बसली. आम्ही आपले गेलो गाडीने. कोणीच नव्हतं आजूबाजूला. आणि एक हात आला असा कोणतरी माणूस होता. मी म्हटलं बाबा थांबा गाडी उघडलं. कोण आहे बाबा तू? बाबा तो माणूस म्हणाला मला लिफ्ट हवी आहे. अच्छा मी त्याला म्हणलं बसा काही प्रॉब्लेम नाहीये. तो बसला आणि तो बसताना काय झालं त्याला चंद्र दिसला. सुळे बाहेर आले त्याचे सुळे बाहेर आले आणि त्यांनी माझ्या मुलीला इथेच चावलं आणि 1-2-3 लिटर रक्त काहीतरी प्यायला. मोजलं नाही नक्की पण तेवढं प्यायला. आणि तो येताना दार उघडून आला जाताना खिडकीतून गेला. बस झालं. आणि मुळात तो ग्रहणाचा दिवस होता ना. मग ग्रहणाच्या दिवशी तो हिला चावल्यामुळे मग ही व्हॅम्पायर झाला. हसू झालो ती. पण तुम्ही सुखरूप घरी आलात ना. हॅलो की हे बघा ते महत्वाचं. मध्ये काय होतंय ते महत्वाचं नाही. तुम्ही आता ठणठणीत आहात बघा. चला मग गृहप्रवेशाचं तुझे हे लग्नाचे इयरफोन्स घातलेस ना काढ जरा आणि बाकीचे काय बोलतायत ते ऐक सुद्धा. काय ऐकतेस? ते काय बोलले? तो व्हॅम्पायर तिला चावला आणि मग ती व्हॅम्पायर झाली. तू वेडा आहेस का जरा? कोणी चावलं की आपण ते बनतो का? आता परवा बाबांच्या चहामध्ये मी चुकून मीठ घातलेलं म्हणून ते चावले मला. मी बाबा झाले दाढी मिशी आली मला. काय बोलतोय? ही बाबांचं चावणं आणि व्हॅम्पायरचं चावणं हे नाहीये. हे बरोबर बघ
राताराणी तू सुंदर आहेस पण मला ह्यात खूप प्रॉब्लेम वाटतोय आम्हाला नाही काही जमणार नाही काय एवढा मोठा बस बस relax, बस बस बाळा एवढा मोठा प्रॉब्लेम नाहीये हो मग काय बस तुम्ही कुठे अहो, काय काय एवढं टेन्शन हे बघा मुलगी वॅम्पायर होते हा इथे अरे हे. हो लाल रंग दिसला ना तरच ती व्हॅम्पायर होते तिला त्रास होतो तेव्हाच आता बघा तुम्ही आलात मगाशी बसलात ती आली ट्रे घेऊन यांना आवडली यालाही ते आवडले तोपर्यंत काही वाटलं होतं तुम्हाला यांनी लाल कलरचा तो रंगाचा तो मिठाईचा डबा काढला दिला तिकडे थोडीशी ती बिथरली अच्छा 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 किती क्षण 3 ते 4 क्षण बिथरली तो लाल रंगाचा डबा नाहीसा केल्यावर नॉर्मल आली एवढं सांभाळायचं बस अजून काय पाहिजे आयुष्यात म्हणजे एवढाच आहे एवढंच सांभाळायचं. म्हणजे लाल रंग दिसला किती होते मग ते लपवलं किती नॉर्मल खतम हो गई बात अगदीच ऍडजस्टेबल आहे काही टेन्शन घेऊ नकोस तू डन डन काय चालेल डॅन काय कसं ऍडजस्ट होणार आहे आई आपल्या घरातून खिडकी उघडले की एसटी स्टँड दिसतो लाल रंगाच्या गाड्या अशा ये जा करत असतात ती एखादी लाल परी बघून हिच्यातला ड्रॅक्युला बाहेर आला आणि माझा पॅकुला काढला तर मग काय होईल वेड्यासारखं बोलू नकोस सतत प्रॉब्लेम्स नाही काढायची सोल्युशन ओरिएंटेड वागायचं खिडकी बंद करत जाऊया आपण हो, खिडकी बंद आताही बंद करेल काही प्रॉब्लेम सोपं आहे ना. आतापासून सुरू करूया म्हणजे तुम्हाला कसं सवय होईल खिडकी नका बाळा, बंद. रात्राणी अरे खिडकी पण बंद मला करा. कळत नाही ह्या घरातली खिडकी बंद करून त्या घरातलं कसं काय मला हा लॉजिकच कळत नाहीये सवय होईल सवय तुम्हाला. व्हायला व्हायचं नाहीये रात्राणी हे बघ, ही स्टॅच्यू का झाली कोणीतरी दिसलं असेल खाली काय अगं कोण आहे कोण आहे ग चंद्र चंद्र लवकर ये लवकर ये लवकर ये आई बाबा मी काय केलं का काही नाही बेटा काही नाही आई नाही बाळा ओके सगळं ओके झालं झालं 3-4 सेकंद संपलं आई आई मुलगी अशी धावून आल्यावर मी पहिल्यांदा घाबरलो असेल ग हा काय प्रकार आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही काय झालं आता इथे आली मी होती सांगतो बघा, तुम्हाला. रक्त ऐका ऐका काढायला काय झा- ऐक काही नाही तसं काही होणार नाही काय झालं त्यांनी चंद्र बघितला फुल मून होता ना त्यामुळे ते काही दिवस सांभाळायचे म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या काही दिवशी किंवा नंतरचा एखाद दुसरा दिवस तेवढा सांभाळायचा एवढा सांभाळला ना की काय आहे जरासं ती भीतरथे मग आपण काय करायचं कोल्हा बनायचं मी केलं ना आऊ 2दा करायचं 1 2 आऊ ती नॉर्मलला येते तुम्ही एकदा करून बघा अहो, करून तर बघा हा कमन 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 शाबास तुम्ही करा कोकिळा झाली अहो ही कोकिळा झाली आऊ कोल्हा कोल्हा आऊ आऊ अरे शक्ती कपूर झाला हा शक्ती कपूर नाही करायचं जाऊ आपण दे ना तो करेल ना मला नाही जमलं तर तू कर नाही करणार होऊन जाईल. मी नाही करणार यार हनीमूनच्या दिवशी माझ्या बेडरूम मधनं आऊ आऊ असे आवाज येणार काय काय एवढं टेन्शन मी नॉर्मल आहे मी नॉर्मल नॉर्मल आहे अहो शांत राहा काही नाही अगं नॉर्मल आहे ती एकदम बघा नॉर्मल मी नॉर्मल आहे ओंकारजी ऐका ना मला मला खूप लग्न करायचंय तुमच्याशी हा हा बेटा एकच लग्न एवढी नाही होणार बाळा खूप लग्न नाही होणार. मला आवडलं बाबा होय, होय, बरोबर. मला लग्न करायचंय तुमच्याशी मला खूप आवडलात मी खूप खूप वर्ष वाट बघितलीये मी सगळं करेन मी सुखाचा संसार करेन आई आई मी भांडी घासेन मी लादी पुसेन मी कचरा सुद्धा काढेन मी तुम्ही कामावर आल्यावर पाय चिपून देईन डोकं दाबून देईन नाही तुमचेही पाय चिपून देईन ऐका ना काय मी डोळ्यावर पट्टी बांधून संसार करेन अरे तू डोळ्यावर पट्टी बांधल्यावर मला तुझे दात दिसणार नाही हे काय लॉजिक आहे तुझं वॅम्पायरिश मला कळत नाहीये नाही ओंकारजी मला लाल रंग दिसणार नाही ना मग तुम्ही घाबरणार नाही ना वेड्यासारखं वागू नकोस काय इम्प्रेशन पडेल तुझं माझं इम्प्रेशन तिचं नाही पडलंय का इम्प्रेशन तुझ्यावर बस ना तू आई आई इथे बसा आई आई बसा आई ते वयामुळे तुमच्या पायाला सूज आली आहे का हो रक्त गोठलंय का पायामध्ये जादूगर आहेस तू तुला कसं कळलं नाही ते वेरुकोज वेन्सचा त्रास आहे ना अय्या तुम्ही काळजी करू नका हे रक्त मी पीत जाईन घरगुती उपाय अहो आमच्या
आमच्या इथे कोपऱ्यावर आयुर्वेदिक दवाखाना आहे ना तिकडे जळू म्हणून ही कामाला होती. 3 महिने होते. उत्तम ते डॉक्टर आम्हाला म्हणायचे ही उत्तम जळू आहे. किती छान, आपण दवाखानाच उघडू तिच्यासाठी ए, नवीन. आई 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 काय बोलतेस तू? ही तुझी सून तुझे व्हेरी कोच वेन असे काढणार आहे का? काय चाललंय? नाही हे मला पसंत पडलेलं नाहीये. हे नको काही आधीच सांगतोय तुला. हे ऐका बघा ना, मी तुमचंही रक्त पीत जाईन. हो नको का हे रक्त नको का पिऊ माझं हे गप्प बस का. जावई नाही बापू, नाही मी करू नकोस. आज जोडतो तुम्हाला, कृपया नाही म्हणू नका या स्थळाला. आमच्या मुलीचं जमत नाहीये, कृपया हो म्हणा. हे बघा ना मला ना खरंच नाही जमणार हो. असं नको नाही तुम्ही मला हो म्हणणार आहात की नाही एवढं हो सांगा. म्हणेल म्हणेल तो नाही मी म्हणेल. नाही म्हणणार आहे. मला शेवटचं विचारतो, तुम्ही हो म्हणणार आहात की नाही? एक मिनिट तुम्ही ती वॅम्पायर म्हणून आम्हाला काय अशी धमकी वगैरे नाही, देऊ तसं शकत नाही? धमकी देत नाहीये मी. तुमच्याकडे तसंही ऑप्शन नाहीये हो. का आमच्याकडे ऑप्शन नसेल? तुम्हाला मी अर्ध सत्य सांगितलं. जेव्हा तो मनुष्य गाडीमध्ये मागे बसला होता आणि तो इथे ती चावला ना तिच्या, तो गेल्यावर ही आम्हाला चावली. म्हणजे एवढंच ना, मग तुम्ही आम्हाला जावा. अगं आई ती त्यांना चावली, तो तिला चावला, म्हणजे हे पण हे किती छान आहे. हे मला चाव ना. आई मला आवडलं विहीण बाई, थोडं चावा ना. चल आई. थोडं चावा ना विहीण बाई. आई, मला चल. आवडलं, चावा ना. अगं, आई. मस्त आहे ते. आई, तू असं नको कर. तुला ना कधीच मुलगी मिळणार नाही. कडक नेक्स्ट लेवल परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. किती कौतुक करू तुमचं, क्या बात, खूपच मजा आली. काय दाद द्याल हास्यरसिक प्रसादा? अफलातून वा 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 क्या बात आहे. संकल्पना स्वतः श्याम बांगर. श्यामसाठी एकदा जोरदार टाळ्या. श्याम्या मला आठवतंय मागे एकदा तू बोलला होतास माझी बायको रक्त पिते. ते जाहीरपणे तो असं सांगशील असं मला वाटलं नव्हतं. नाही नाही गंमत करतोय वहिनी, मी गंमत करतोय. नाही तर माझ्यावर चिंबोऱ्या यायच्या रे अंगावर. अफलातून संकल्पना आणि अफलातून सादरीकरण. त्या लाल लाईटचा वापर पण अप्रतिम केला होता. आणि म्हणजे ना शिवा, तू जितकी नॉर्मल गोड दिसतेस ना, फार सुंदर दिसतेस तू आत्ता, तितकीच सुंदर तू त्या ह्याच्यात पण दिसत होतीस आता. म्हणजे गोड व्हॅम्पायर, गोड. मस्त मजा आली मला खूप. आणि तुम्ही दोघं जे शेवटी कन्फ्यूज झालात, व्हॅम्पायर कन्फ्यूज झालेले मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले, की ही समोरून चाव चाव म्हणते आणि करू चाव करू चाव चाव म्हणते. अफलातून मस्त रिॲक्शन होती. ईशा, तुझा सगळा उत्साह मी समजू शकतो. लग्न 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 लग्न. तुला खूप शुभेच्छा, तुझं खूप अभिनंदन. अशा पद्धतीने नवऱ्याला चावू नकोस एवढीच. व्हेरी नाईस, मजा आली मला, खूप मजा आली. वंडरफुल प्रेझेंटेशन. आणि तुम्ही सगळे खूप छान दिसताय. आपण कायम महिलांना म्हणजे आपल्या सगळ्या मुलींना आपण म्हणतो, पण ओमकार तू पण फार सुंदर दिसतोयस. मज्जा आली. सई, खतरनाक परफॉर्मन्स होता. मला असं म्हणायचं की हे प्रहसन नसून एक एक्सपिरियन्स होता. म्हणजे आम्ही थिएटरमध्ये बसून एक मिनी मूवी बघतोय असं मला वाटलं. लाईट डिपार्टमेंटचे खूप कौतुक, फार मस्त लाईट्स ऑपरेट केले. म्युझिक पण खतरनाक होतं. ईशा, तू या कॅरेक्टरमध्ये मला खूप आवडतेस. म्हणजे डेस्परेशन हे असं इमोशन आहे जे इरिटेट होऊ शकतं, पण नथिंग अबाउट इट इरिटेट्स अस. म्हणजे ते इतकं गोड आणि तुझ्या आतली ती जी तडफड आहे ती खूप पोचते आणि खूप तीव्रपणे पोचते. तर मला तुझं हे कॅरेक्टर खूप आवडतं आणि प्रत्येक वेळेला तू या कॅरेक्टरनं माझं मन जिंकतेस. आजही जिंकलंस. फार सुंदर परफॉर्मन्सेस सगळ्यांचे. आणि ते दात तुम्ही कधी लावत होता, कधी काढत होता हात सफाईने, ते अजिबात कळलं नाही. फार मस्त त्याचा वापर केलात. अशा नवीन नवीन कॉन्सेप्ट्स खूप येत आहेत आजकाल आणि त्यांचं खूप मनापासनं स्वागत आहे.
फार मजा आली हा एक्सपिरियन्स बघायला, ऐकायला, पचवायला, रुजवायला फारच मजा आली. थँक्यू. मंडळी, तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या एका सभ्य माणसाविषयी बाहेर मात्र एक वेगळीच हवा निर्माण झाली आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं वादळ अनुभवण्यासाठी. तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. अभिनंदन खांडेकर, अभिनंदन, तुमची सुटका झाली. धन्यवाद साहेब, धन्यवाद. सुटलो एकदाच साहेब. हे घ्या घ्या घ्या, इकडे सही करा. हा, तोपर्यंत तुमचं सगळं सामान काढतो. हो साहेब, सुटलो. हे घ्या, धन्यवाद. बघून घ्या सगळं. हो साहेब, हो साहेब. हा, मला सांगा माझी चूक ती काय होती साहेब? सिग्नलला उभा होतो फक्त. हा, सगळी चूक या युवतीची आहे, प्राजक्ता माळी. काय मी काय केलं? साहेब, मी बाबीराज, साहेब तुम्हाला ठीक आहे चालायचं बोलायला. 4 महिने मी भोगलोय आतमध्ये. साहेब सिग्नलला उभा होतो, या मुलीची गाडी आली. त्या सिग्नलवर भिका मागणारा एक भिकारी आला. बोला मॅडम बरोबर फोटो काढायचा. म्हटलं मी काढतो. कॅमेरा हातात घेतला, सिग्नल सुटला, गाडी निघून गेली. फोटोत फक्त याची करंगळी आली. त्या भिकारच्या मित्राने त्याला इतकं चिडवलं, त्याला राग आला, त्याने माझ्यावरच केस टाकले की मी त्याच्या कटोरीतनं 250 रुपये चोरले साहेब. त्याने लाच चारली, 6 महिन्यांची शिक्षा दिली. कोर्टात हजर केल्यावर कळलं माझ्या विरुद्ध साक्ष द्यायला पण हीच आली. असं नाही करत. कारण विचारल्यावर कळलं भिकारी महासंघटनेने त्यांच्या अॅन्युअल डेला हिचा 1 तासाचा मेडिटेशनचा प्रोग्राम ठेवला होता. 3 लाखांच्या सुपारीसाठी फिरली मुलगी. साहेब याच्यात सांगा माझी काय चूक होती? सगळं समोर बघून बोललात. मी उगाच इकडे ड्रेस घालून उभा आहे. साहेब माफ करा, रिॲक्शनची अपेक्षा नव्हती म्हणून नाही केलं. तो थोडा माझा प्रॉब्लेम आहेच. मला सांगतो साहेब, 6 महिन्यांची शिक्षा झाली, 4 महिन्यात सुटलोय. 7 दिवसात 7 किलोमीटर डांबरी रस्ता एकट्याने बांधलाय. 2 दिवसात 250 झाडं लावलीत. माती कोणती मी कोणता कळतच नव्हतं. 33 गटारं एकट्याने साफ केली साहेब. पण जेलर साहेब खुश झाले आणि त्यांनी शेवटी माझी शिक्षा कमी केली साहेब. 4 महिन्यात सोडलं मला. चला येतो, धन्यवाद. हो, थांबा थांबा थांबा, काय राहिलं का एकदाच बघून घेतो. 1 मिनिट थांबा. हे काय, 2 गोष्टी राहिल्या की. हे घ्या पाव. हा, वडापाव खाता खाता अटक केलेला माझा अर्धा पाव पण ठेवला तुम्ही. हे जप्त केलंय ते परत करायची पद्धत आहे आमची. आणि काय हो, हा प्राजक्ता माळीचा फोटो कशासाठी? रिवेंज. सूड. साहेब मी हे असे आहेत साहेब. आता रिएक्शन द्यायला गेलो साहेब, निघून गेले. बाय आता नाही परत येणार. ओंकार, ओंकार भाऊजी, भाऊजी, भाऊजी एकदम हडकुळले झाले तुम्ही एकदम. कसे तुम्ही? खूप मिस केलं दोघांना 4 महिने. तुम्ही आम्ही तुम्हाला खूप मिस केलं भाऊजी. ताई तर तुमच्या आठवणीत रात्रंदिवस रडायची. पण नाही ओंकार, आता मी बाहेर आलोय. ओंकार आता रडायचं नाही, आता लढायचं. नाही लढायचं तरी कसं नाही लढायचं बाबा. आतमध्ये लय होतं काय काय. लढायचं ना, आपण गप्प पाणीपुरी वगैरे खायची, आपण मजा मजा करूया. रसिका कशी आहे? तुम्ही कसे? किती दिवसांनी बघते तुम्हाला. बरे आहे ना? तुमच्यासाठी तुमच्या आवडीची मिठाई आणली आहे. मिठाई आणली? दे ना, दे ना. नाही आणली, घरी आहे. काय उत्साह आहे. म्हणून तुझ्या ताईचा मला कंटाळा येतो. शपथ सांगतो. नाही नाही, पण तुम्ही
तुम्ही घरी चला. तुमच्या स्वागताची एकदम जंगी तयारी केलीये. एकदम मेजवानी आहे, मेजवानी. सुरमई फ्राय केलंय, सुक्का मटण केलंय आणि तुम्हाला आवडतं ना म्हणून केप्सा बिर्याणी पण मागवलीये. खेपसा मी किती मिस केला खेपसा, तुला काय सांगू रसिका, शप्पथ सांगतो. ए पण मी एकटाच खाणार हा, मी कोणाला नाही देणार. नका देऊ, तुम्ही मी सगळं एकटाच चल सगळं तुम्ही खा. निघूया ते ही पिशवी घे, निघूया आपण. चला निघूया. सही झाली का? जैन साहेब. हा सही झाली का? हो साहेब, झाली, सही झाली. चला गाडीत बसायचं. नाही साहेब, आम्ही जाऊ, चालत जाऊ, असं काय हे नाही. काही रिक्षा घेऊन आलोय बेने, अटक करायला आलोय तुला. नाही साहेब. अंडर अरेस्ट. नाही साहेब, माझी झाली शिक्षा बघून, आता मी घरी चाललोय. फौजदारी गुन्हा दाखल आहे तुझ्या नावावर. प्राजक्ता परत काय केलंयस? बाई तू भिवू नको, मी आहे ना. हा? शिवे मारण्याच्या धमकी देतोस लोकांना. हा? मी कोणाला दिला धमक्या? कुणाला दिल्या? बार समोरच्या बॉयलांडीवाल्याला, चायनीजवाल्याला, भाजीवाल्याला आणि साडीवाल्याला धमक्या कोणी दिल्या? बॉईलवाल्याला मी का देईन धमकी साहेब? का दिन कंप्लेंट केली त्यांनी तुझ्या नावानं. हा? त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणले ते. साहेब काहीतरी गैरसमज. मस्त- सर साहेब चांगली आली, साहेब चांगली हातात आली. मस्तीला आलायस? भाई बनायची तुला? भाई बनणार तू? भाई बनणार तू? वाजवीन का नाही एक? साहेब अहो मी जेलमध्ये होतो ना साहेब, गाडीत बस. माझ्याकडे मोबाईल पण नव्हता, मी कुठून देऊ धमकी साहेब? असं काय करताय तुम्ही? तो पण हसतोय. काय साहेब, कुठला आरोप करताय? अरे ओके ताबरे मला मारतात, तुला काय चाललंय? सांगतो माझं सांगतो भाऊजी, साहेब बरोबर बोलतायत. काय? साहेब युअर राईट. भाऊजींच्या नावाने धमकी मी दिली. मेहुणा. साहेब असं कोण मारता? मला सांग, टाइमपास नाही चालला इथं, पटापटा बोलायचं. डायरेक्ट सांगा ना, मला का मारताय? सांगतो भाऊजी, काय झालं, 4 महिन्यापूर्वी तुम्हाला पोलिसांनी आपल्या एरियातनं फरफडत नेलं. त्या अख्ख्या एरियाने बघितलं. सगळ्यांना वाटलं तुम्ही काहीतरी डेंजर क्राईम केलाय. मी ताईला बोललो, म्हटलं ताई आपल्या भाऊजींबद्दल आता डेंजर दहशत तयार होणार हा. आता ते जेलमध्ये जातील, त्यांना तू ट्रेन केलेलंच आहे. त्यांना भांडी घासायला शिकवले, कपडे धुवायला शिकवलंय, म्हणजे सगळी कामं जेलमध्ये ते करतील. शिवाय ते जसे तुझे पाय चेपतात तसे जेलमधल्या प्रत्येक गुंड्याचं मालिश करतील. हळूहळू त्यांचं पंटर बनतील आणि मग एक दिवशी स्वतःच मोठा भाई बनून बाहेर येतील. है का नाही? क्योंकि बोलते ना साहेब, जो कोई अंदर जाता है वो इंसान होता है, लेकिन बाहर आता है तो वही इंसान शैतान बन के आता है. हे काय बाबा, हे काय प्रकरण आहे? मग काय करणार होतो भाऊजी? मी काय करणार होतो? तुम्ही जेलमध्ये गेल्यावरती आमच्याकडे काय पर्याय होता? आम्ही कसे जगणार होतो? सतत सर्वायवलचा प्रश्न होता आमच्या समोर. सतत तुम्हाला जेलमधनं आल्यानंतर नोकरीवर कोण ठेवणार होतं? म्हणून ताई आणि मी एक दिवशी असेच फेरफटका मारत एका भाजीवाल्याकडे गेलो. त्याला रिक्वेस्ट केली, म्हटलं मेथीची जोडी कशी दिली? तुम्हाला 30 रुपये जोडी. म्हटलं हे 25 रुपये जोडी दे ना. कडकी होती. तो बोला नाही देणार. 30 रुपये जोडी. म्हटलं हे 25 रुपये जोडी दे ना. तो बोला नाही देणार. मी बोललो 25 रुपये जोडी दे ना. पुढे बोल ना, पुढे बोल. बोलतोय ना तू. कशाला मध्ये गेला? इकडे मागे इकडं मुस्कडात वाजून मध्ये बोलास तू परत. 25 रुपये काय झालं? मी त्याला बोललो 25 रुपये जोडी दे ना. हा. तो बोला नाही देणार. बोला, "हे! ओळखलं नाही काय मला तू? ओंक्या थापा, पश्या खांड्या गँगचा शार्प शूटर. आमचा पश्या खांड्या जखमी शेर आहे, जखमी शेर. तो जर बाहेर आला ना, एका पंजात तुझी सगळी भाजी धुवून चिरेल." तो घाबरला. कोण? त्यानं कडीपत्ता पण फुकट मध्ये दिला आपल्याला. तू जखमी शेर आहेस? पण मी नाही साहेब. जखमी शेर आहेस? तो बोलला. हर एक लाफा का हिसाब रखेगा ये ओंक्या थापा. मुस्कडात वाजवीन. चल माग हो. कोणाची गँग आहे? साहेब मला शपथ नाही माहिती साहेब, मी कुठे त्या भाजीवाल्याला धमकी देऊ? साहेब मी त्याला विचारतो ना भाजीवाल्याला, हे वांग कसं दिलं? तो मला बोलतो मोठे बैंगन बोलताय इसको. सर एरियात मराठी बोलल्यावर मार खाणारा मी एकमेव मराठी माणूस आहे.
काय धमकी देणार तुला बेन्या तुला लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्रात राहून मराठी बोलतोयस तरी तुला लगा मारते ती लोक लाज वाट काय कोण बोललं माने साहेब काय? मारू नका तो भाजीवाला लय डोक्यात जातो लय शानपणा करतो एक्स्ट्राची कोथिंबीरची काडी द्यायला मागत नाही पण जेव्हापासून त्याला पशा खांड्या गँगची वट कळली आहे ना तेव्हापासून प्रत्येक खेपेला 4-4 कांदे एक्स्ट्रा टाकतो आधी बोलायचं पिशवी नाही मिळणार घरनान आता स्वतः प्रत्येक वेळेला पिशवी देतो ती पण कापडी पिशवी रसापा अद्रकलेलो अद्रकलो रसापा अद्रकलो आदरानं बोलतो आपल्याशी मला नाही माहिती रसापा कोण आहे रसापा अरे नजर उठा के देखो पशा खांड्याची बायको रसापा 4 महिने आत होतो रसिकाचा रसा आपा झाला साहेब मला शपथ नाही माहिती मला खांड्या गँग तुझी नाही नाही साहेब माझी कुठली गँग माझा फक्त बायको अयो साहेब बॅलन्स झालं म्हणजे गँग मला नाही माहित इथं लगा माणसं तयार केली तिथून तुझी माझी गँग आहे माझी गँग आहे माझी गँग आहे मग टाइमपास लावलाय का इथं त्या चायनीज वाल्याचं काय मॅटर आहे कुठला चायनीज मला सूर्या चायनीज वाल्याला धमकी कोणी दिली आहे कोणी धमकी दिली साहेब तो हसतो साहेब कळत नाही कुठून मारताय त्याला हसू नको त्याला हसू नको सांग डोक्यात जातो एक मिनिट चायनीजवाला किती मस्ती आहे भाऊजी त्याला आम्ही ऑर्डर द्यायचो तर आम्हाला सांगायचं तुमचं घर लांब पडतं एवढी डिलिव्हरी एकट्या माणसासाठी देणं शक्य नाही बोलो नाही एक दिवशी त्याच्या दुकानातच गेलो आणि ते भोकवाला स्टूल असतं ना त्याच्यावर पाय देऊन उभा राहिलो साहेब एक शंका आहे काय ते चायनीजच्या गाडीवर जो स्टूल असतो त्याला मध्ये भोका असतं मला काय याच भोकात बोट घालून स्टूल उचलायला स्टूल उचलला आणि बोललो ए चायनीजवाला हा चेहरा लक्षात ठेवायचा ओंक्या थापा पशा खांड्या गँगचा शार्प शूटर आणि पशा खांड्या माहिती ना जखमी शेर आहे जखमी शेर तो जर आला ना तर एका पंजामध्ये तुझी कढई आणि तुझा झारा एक करून टाकेल इकडे ये जरा काय हो इकडे ये. काय? आता पट्ट्यात गावलास काय पंजा मार मला मार पंजा मी कुठं वाजू? साहेब एक मिनिट मार पंजा साहेब तुमचा हात द्या काय तुमचा हात द्या कशाला हात द्या दाखवतो तुम्हाला काय साहेब माझी बोटं एवढी गुरतात बघा तुझी आता बोटं पंजा एवढं साहेब कुठं पंजा? तुला गोट तुझे नाही साहेब मला माझी गँग आहे ओ साहेब नाही गँग हो मी पतपेढीत कामाला आहे मी वसुली करायला जातो तर ती लोक बोलतात ए चल बघ नाही दे का मी येतो गप्पडे गप्पच सांगतो साहेब कोणाला धमकी देऊ मी नाही करत साहेब मला नाही माहिती रडायची नाटकं करू नकोस रडायची नाटकं करू नको बऱ्या बोलान सांगतोय तुला बऱ्या बोलान सांग गँग कोणाची आहे माझी नाही साहेब गँग करत नाही माहिती तुझी गँग नाही माझी नाही काय मी कोणाची माणसं आहे ती ही काय स्वतःच बोलते ती हा? मला करत नाही मला माफ करा साहेब त्यांनीच केलं त्यांना अटक करा ना साहेब साडीवाल्याचं काय सीन आहे सांगा साडीवाल्याचं काय ते साडीवालं थरथरतय तुझ्या नावानं गांगारलंय तिकडं ती साडीवाल्याचं काय केलंस मी काय ए साडीवाल्याचं काय हा? साडीवाल्याचा गेम आपण नाही रसा आप्पाने केलाय काय केलं आप्पा साडीवाल्याच काय केलं डोक्यात गेला होता तो एमएच साडीवाला डोक्यात गेला होता साडीची ऑफर त्यानेच लावलेली जुनी साडी घेऊन या नवीन साडी घेऊन जा मी माझी स्वतःची जुनी साडी घेऊन गेले बोलले द्या बाई आपल्याला नवीन साडी द्या बोलतो नाही ऑफर संपली मी बोलली भाई असं नको करू आपल्याला गपचूप नवीन साडी दे बोलतो नाही ऑफर संपली मग आपला डोका फिरला मी बोली ए किससे बात कर रहा है रे किससे बात कर रहा है रसाप्पा से बात कर रहा है क्या कौन रसाप्पा पॉइंट वर ये ना पॉइंट वर मुद्द्यावर ये ना कौन रसाप्पा पशा खांड्या की बाइको रसाप्पा क्या मेरे को पूछ रहे हैं क्या कौन पशा खंड अरे कौन पशा खंड अरे इस दुनिया का किंग कौन पशा खांड्या
खांड्या एक जख्मी शेर है, वो बाहर निकला ना जेल से, तेरा पूरा दुकान ऐसे पंजे में फाड़ डालेगा. साहेब साहेब जखमी शेर साहेब लय दिवसांनी इथं मारलं कोणीतरी साहेब. शेर जखमी शेर काय चाललंय हिनं काय धमकी दिली माहितीये साडीवाल्याला? ए फोकट में साड़ी को फॉल लगा के देने का, नहीं तो पशा खांडे आएगा और साड़ी का दुकान खाली करके लेके जाएगा. तू करणार? थोडक्यात हे झालंय साहेब, तू करणार खाली? तुम्हीच विचार करा. फॉल बिल्डिंग साठी यांनी गँग तर किती चिंदी गँग आहे. साहेब तुम्हीच विचार करा. मला खरंच नाही माहिती साहेब. एक बुकवर पोस्ट कोण टाकली? तुला सोडत नाही आज तुझ्या कुठले फेसबुक पोस्ट? फेसबुकवर पोस्ट कोण टाकली? ही काय लिहिलंय? गँग साठी शार्प शूटर पाहिजे, यूपी बिहार आणि दिल्लीसाठी नियुक्ती सुरू, मराठी येणं कंपल्सरी, ज्याच्याकडे बंदूक असेल त्याला प्रथम प्राधान्य, त्वरा कराचं चुकून तुर्रा करा लिहिलंय. कोण टाकले? मेरे ओंक्या थापा की आइडिया ये. तू पोस्ट टाकली ना? मग काय करणार? मी आणि ताई दोघेच कधीपर्यंत धमकी देणार? आपल्याला गँग वाढवलं पाहिजे ना, म्हणून. तू पोस्ट टाक. आता तुझ्या भाऊजाला कसा सबस्क्राईब करतो बघ मी बरोबर. साहेब ऐका ना साहेब, त्याने केलं ना त्याला. चल गाडीत बस. साहेब ऐका ना माझं. गाडीत बस. साहेब अशा फुरसत मध्ये नडगे हाणतो का नाही तुझ्या बेन्या? बघच तू आता. साहेब शरीरात नडगा हा अवयव कुठे असतो? बघ मी हाणल्यावर जिथं दुखाल का नाही समजायचं त्या नडगे आहे त्या. हा साहेब पण त्याला पण या ना साहेब, त्याने केलंय सगळं. तुला पण लय मस्ती ना. चल चल गाडीत बस. आणि इतिहास गवाह है, काय आपा और थापा से दुश्मनी महंगी पड़ेगी. साहेब गाडी कुठे आहे? क्या बात, एकदम रॅपचिक परफॉर्मन्स, जाणून संकटच. बघा हसर असे काय म्हणतात. सई आपा आहा, एकदा तसं हसून दाखवा ना, आमची सगळ्याची खूप इच्छा आहे. प्लीज आपा प्लीज. कौन रसा अपा? तसं वेगळंच काहीतरी बेरिंग पकडलं होतंस आणि ते खूप भिडलं मनाला. बॉडी लँग्वेज पण फार भारी होती, मजा आली. दोघे शोभलात, म्हणजे दोघांचं जे चाललं होतं गँग स्थापन करायचं ते एकमेकाला सारख्याला वारखे म्हणतात तसं झालं. मजा आली. देशी हॉटनेस काय जात नाही बाबा आपला, आणि तो गेला नाहीच पाहिजे. विराजला खूप कॉम्प्लिमेंट्स. विराजचं टायमिंग अप्रतिम होतं. भावा आज ओढलंस तू, फार मजा आली. एकतर तू मला असं वाटतं चष्मा काढून मध्ये मध्ये परफॉर्म करत जा, त्याने तुला खूप वेगळा लुक येतो. वेगळाच माणूस वाटत होतास, वेगळीच व्यक्ती वाटत होतास, आणि रिॲक्शन्स अप्रतिम होत्या. फार मजा आली आज तुला परफॉर्म करताना बघताना. आम्ही खूप एंटरटेन झालो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच टीम. कीप कम. मंडळी, हास्याचं हे मैदान असंच गजबजत राहणार आहे. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.